नमस्कार मित्रांनो, प्रणाली रांगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशा वेगवेगळ्या प्रकाराच्या 4 रांगोळ्या पाटाखाली काढता येईल अशी किंवा अंगणात काढता येईल अशी दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा। ही आहे पहिली रांगोळी। मी अगदी ही रांगोळी 2 ते 3 मिनिटांमध्ये काढून घेतलेली आहे। तुम्ही पाहून घेऊ शकता। यामध्ये लागणारे रंग म्हणजेच नेमके 3 ते 4 रंग मी वापरलेले आहेत। तुम्ही याऐवजी पांढऱ्या रंगाने देखील रांगोळी काढून घेऊ शकता। इथे मी या रांगोळीमध्ये कुठल्याही रांगोळीचा इन्स्ट्रुमेंट वापरलेला नाहीये। तुम्ही तुमच्या हाताने रांगोळी ही काढून घेऊ शकता। मध्यभागी तुम्ही जरी दिवा लावला तरी छान रांगोळी दिसून येईल। आता पाहूया दुसरी रांगोळी। मी यामागे सुद्धा फ्रीहँड रांगोळ्या, टिपक्यांच्या रांगोळ्या तसेच एका रंगाने म्हणजेच पांढऱ्या रंगाने काढता येईल अशा रांगोळ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेल्या आहेत। ज्यांनी कोणी पाहिलेलं नसतील तर तुम्ही नक्की पाहून घ्या आणि तुमच्या अंगणात किंवा दाराखाली, पाटाखाली, दाराजवळ अशी रांगोळी नक्की ट्राय करा। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये रांगोळी होऊन जाईल झटपट। कमी वेळ लागेल। सकाळच्या घाईगडबडीमध्ये आपल्याला सुचत नाही कुठली रांगोळी काढायची ते, तर तुम्ही अशी रांगोळी नक्की ट्राय करा। 2 ते 3 मिनिटांमध्ये रांगोळी तयार होऊन जाईल। आता पाहूया तिसरी रांगोळी। इथे मी माझ्या आवडीचे रंग वापरलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीचे रंग देखील वापरू शकता। व्हिडिओ पाहणारे जर नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अजून नवनवीन रांगोळ्या पाहायला मिळतील। तुमच्याजवळ जर रंग म्हणजेच कलर अवेलेबल नसतील तर तुम्ही पांढऱ्या रांगोळीने सुद्धा अशी रांगोळी काढून घेऊ शकता। त्या मध्यभागी जर तुम्ही छान असा दिवा जरी लावलात तरी रांगोळी सुरेख वाटेल। या व्हिडिओमध्ये मी फक्त आणि फक्त 2-3 मिनिटांमध्ये काढता येईल अशी रांगोळी दाखवलेली आहे, कमीत कमी वेळ लागणारी। ही झाली आपली तिसरी रांगोळी। आता पाहूया चौथी रांगोळी। तुमच्याकडे जर पेन्सिल अवेलेबल नसेल तर तुम्ही अगरबत्तीची काडी जरी वापरली तरी होऊन जाईल। व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला रांगोळी आवडलेली आहे की नाही ते, आणि लाईक करायला विसरू नका। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।